Hello student, welcome in today's session. In last video, we have learnt about the experimental confirmation about the DNA presence or the DNA replication. And the DNA replication, it is of a semi-conservative type which was explained by Sir Michelson and Stahl. That Michelson and Stahl experiment gives the experimental confirmation about the DNA replication. It is of a semi-conservative type. We have seen the structure of DNA, then the replication of DNA, and the main process related with the every living organism, every living cell. It is a main metabolic process which we will study today, that is the protein synthesis. Proteins are the important biomolecules of the cell. It is an important metabolic activity of a cell. Every living cell possesses a number of activities in its structure. Every living organism having a tremendous amounts of various types of a character in its body. प्रत्येक ऑर्गॅनिझमला प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे शरीरात असे फीचर्स असतात ज्यांना आपण कॅरेक्टर्स म्हणू, जे ओळखू येतात, आयडेंटिफाय होतात आयदर एक्सटर्नली मॉर्फॉलॉजिकली किंवा जेनेटिकली. ज्याचा इफेक्ट आपल्याला बाहेरून दिसतो किंवा काही आतून दिसतात, म्हणजे काही त्यांच्या वर्कनी दिसतात. तर एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव्हिंग टू टाइप्स ऑफ कॅरेक्टर, दॅट इज द फिनोटिपिक और जिनोटिपिक. अँड बिहाइंड एव्हरी कॅरेक्टर, प्रत्येक कॅरेक्टरच्या पाठीमागे द इम्पॉर्टंट रिझन्स दे आर द प्रोटीन्स. The main chemical synthesis of our body, it is a protein. Every living cell doing enormous challenging activity in day-to-day life from the every single second of the previous second of the body. जेव्हापासून आपण जन्माला येतो, जेव्हा आपलं झायगोट तयार होतं, आपण आईच्या गर्भात वाढायला सुरुवात होतो, तेव्हापासून ते मरेपर्यंत आपल्या पेशीमध्ये दिवस आणि रात्र DNA काय करत असतात, तर प्रोटीन तयार करत असतात. And that protein synthesis which were described by many scientists, that enzymes, hormones, these are the different types of proteins in the body. We are having the numerous types of proteins in the body, but they are structurally classified into 6 main types. That we are having enzymes in the body, which are a secretion of exocrine gland. We are having the hormones in the body, which are the secretion of endocrine gland. We are having the immunoglobulins in the immunity system. We are having structural protein just as a keratin. We are having the transport protein just as a hemoglobin. आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन बनतात, ज्याच्यामध्ये आपण बघतो की जे इम्युनिटी वाढवणारे प्रोटीन आहेत जसे इम्युनोग्लोब्युलिन्स आहेत, ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे जसं हिमोग्लोबिन आहे, स्ट्रक्चरल प्रोटीन आहे जसं मसल्स ॲक्टिन आणि मायोसिननी बनतात, केस किराटिननी बनतात. देन आपण बघू आपले मेन महत्त्वाचे एंडोक्राइन ग्लँडचे सिक्रिशन आहेत, हार्मोन्स आहेत, एन्झाईम्स आहेत. दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ प्रोटीन. अँड दॅट प्रोटीन हाऊ दे आर सिंथेसाइज्ड, इट इज डिस्क्राइब्ड बाय द प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस. ही आपल्या शरीरातली आणि जगातली अत्यंत महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे, ज्यावर सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर्स डिपेंड असतात. वी आर नोईंग दॅट, ऑब्झर्व दॅट रेफरन्स डायग्राम, एक आपण ॲरो डायग्राम दाखवलेली आहे. दॅट वेन DNA इज कन्वर्टेड इन टू DNA, बघा जेव्हा DNA पासून DNA तयार होतं, दॅट प्रोसेस इज लर्न बाय अस, दॅट इज कॉल्ड ॲज अ रिप्लिकेशन ऑफ DNA. त्याला आपण रिप्लिकेशन म्हणतो. DNA पासून DNA तयार होणं, दॅट इज रिप्लिकेशन. दॅट इज द रिप्रोडक्शन ऑफ DNA, दॅट इज प्रोडक्शन ऑफ एक्झॅक्ट कॉपीज ऑफ पॅरेंट DNA इन टू डॉटर DNA मॉलिक्यूल. दॅट इज नथिंग बट द रिप्लिकेशन. बट वेन DNA इज कन्वर्टेड इन टू RNA, DNA हा RNA मध्ये कन्वर्ट होत नाही. DNA इट ॲक्ट ॲज अ मोल्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ RNA. जेव्हा DNA हा एक बेस म्हणून ॲक्ट होतो नवीन mRNA तयार होण्यासाठी, किंवा DNA पासून RNA तयार होतो, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्ट करणं, ट्रान्सलेट करणं आपण अनुवादित करणं म्हणतो. ट्रान्सक्रिप्ट करणं कॉपी करणं म्हणू आपण. when DNA message, when DNA coding it is copied over the RNA, then it is called as a transcription. That process is called as a transcription. And when RNA it is converted into protein, that process is called as a translation. And
in single line or in single word, we can call the protein synthesis as DNA to RNA, RNA to protein. It is nothing but the central dogma. प्रोटीन सिंथेसिसमधली एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जी आपल्याला आज बघायची आहे. दॅट इज द सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. कशाला म्हणू आपण सेंट्रल डॉग्मा? अँड दिस इज नथिंग बट द सेंट्रल डॉग्मा. याला आपण काय म्हणूयात? सेंट्रल डॉग्मा म्हणूयात. आणि सेंट्रल डॉग्मा काय? ही एक प्रोसेस आहे. DNA पासून RNA, RNA पासून प्रोटीन तयार होणं. इट इज नथिंग बट द सेंट्रल डॉग्मा. या छोट्याशा प्रोसेसला आपण काय म्हणूयात? सेंट्रल डॉग्मा म्हणूयात. दिसायला जरी ही छोटी प्रोसेस असेल तर इट इज व्हेरी डिस्क्रिप्टिव्ह. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट कंटेन मेनी केमिकल कंटेंट्स अँड एन्झाइम्स अँड मेनी कॅरियर्स. दॅट when DNA is converted into RNA and RNA is converted into protein and proteins are nothing but इथे दाखवलेलं आहे बघा मी A1, A2, A3, A4, A5 and that A1, A2, A3, A4, A5 they are nothing but the amino acid 1, amino acid 2, amino acid 3, amino acid 4, many amino acid. When they are linked together they are called as protein. It is nothing but polypeptide. Poly means many, peptide means the linkages between amino acids. When many amino acids they are linked together, it is a polypeptide chain or a polypeptide. That is nothing but protein. And a protein is synthesized from RNA and RNA is synthesized from DNA. That means DNA to RNA, RNA to protein. It is nothing but the central dogma. त्यालाच आपण काय म्हणूयात? प्रोटीन सिंथेसिस म्हणूयात. बघा आपण जेव्हा प्रथिनं खातो, प्रोटीन खातो, आफ्टर डायजेशन इट विल डायजेस्ट फ्रॉम द माउथ, इसोफेगस, स्टमक, थ्रू द लिव्हर अँड थ्रू द पेनक्रियास, स्मॉल इंटेस्टाईन. आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये सगळे अन्न ॲब्झॉर्ब होईल. कार्बोहायड्रेट कशामध्ये बदलेल? शुगर्समध्ये. फॅट, फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉलमध्ये. तसं प्रोटीन हे अमायनो ॲसिडमध्ये बदलतील आणि ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होतील. आफ्टर दॅट ऑल अमायनो ॲसिड्स आर ॲब्झॉर्ब बाय द सेल मेम्ब्रेन. then they are going inside the cell, then intracellular activity happens. मग सेलच्या आतल्या प्रक्रिया घडू लागतात. आणि जेव्हा सेलच्या आतला न्यूक्लियस it contain a genetic material, that genetic material it divides and redivides to form many DNA. And when a cell divides, सेल डिव्हिजन मधल्या सेल सायकल मधल्या फेजेस काय? G1, G2 आणि S फेज. अँड दॅट DNA टू RNA हे जे कन्वर्जन होतं ते कुठे होतं? G1 आणि G2 फेजमध्ये होतं. बिफोर अ सेल डिव्हिजन, सेल डिव्हिजन होण्याच्या आधी DNA हे RNA मध्ये बदलतात आणि प्रोटीन तयार होतात. सेलसाठी जे जे काय लागणार आहे ते सगळे प्रोटीन ह्या मधल्या इंटरफेजमध्ये होतात जी दोन डिव्हिजनच्या मध्ये असते. इनसाइड द न्यूक्लियस जेनेटिक मटेरियल इज प्रेझेंट अँड वेअर द DNA इज कन्वर्टेड इन टू RNA. त्या न्यूक्लियसच्या DNA RNA मध्ये कन्वर्ट होत राहतो. मग RNA न्यूक्लियसच्या बाहेर येतो आणि सायटोप्लाझममध्ये RNA पासून काय तयार होतं? प्रोटीन तयार होतं. दॅट मीन्स DNA टू RNA इट इज that conversion takes place inside the nucleus. What is the site of transcription? Nucleus. And what is the site of protein, actual protein synthesis? That is translation. That is the cytoplasm. And inside the cytoplasm from the RNA proteins are synthesized. But RNA it is actually a programmer. It is a software analyst for the protein synthesis. But it require RNA ला काय काय लागेल? It require a ribosome. It require a tRNA, it require a rRNA, it require many enzymes, and it mainly require the amino acids, numerous amounts of amino acid, various types of amino acid, that are the 21 types of amino acids are there. The 20 are discovered and 21 it is in a selenocysteine. Selenium it is in the present in the cysteine structure, therefore called selenocysteine. There are total 21 amino acid in the world. It is discovered that these amino acids they are required as per the type of protein. म्हणजे RNA ला अमायनो ॲसिड लागतात प्रोटीन सिंथेसिससाठी आणि हे अमायनो ॲसिड आपल्याला प्रोटीनच्या डायजेशनमधून मिळालेलं असतात. आणि जेव्हा प्रोटीन तयार होईल, जेव्हा जेव्हा कधी पुन्हा प्रोटीन ब्रेकडाऊन होईल अमायनो ॲसिड फ्री होतील. जेव्हा जेव्हा कधी प्रोटीन तयार होतील अमायनो ॲसिड काय होतील? लिंक होतील. पण आता आपण ही प्रोसेस जशी बघतोय तशी पूर्वी नव्हती. दॅट इन 1941 Biddle and Totem, these two scientists, they observed in the
न्यूरोस्पोरा टाईप ऑफ फंजाय. त्यांनी न्यूरोस्पोरा टाईपचं फंजाय काय केलं, दे एक्सपोज दॅट फंजाय टू द एक्सरे. त्यांनी त्या फंजायला एक्सरे समोर ठेवलं. अँड आफ्टर द एक्सपोजर टू द एक्सरे दॅट फंजाय हॅविंग चेंज इट्स जेनेटिक मटेरियल. म्हणजे त्याच्या फंजायमध्ये काय झालं, न्यूरोस्पोरा गॉसिपी त्या फंजायमध्ये म्युटेशन झालं, म्हणजे त्यांचं जेनेटिक स्ट्रक्चर बदललं. अँड आफ्टर दॅट म्युटेशन दॅट सेम फंजाय it will doesn't secrete some chemicals, it will doesn't secrete some proteins. That means it changes its genetic structure and some enzymes are missing. म्हणजे कुठलं प्रोटीन तयार होत नव्हतं, काही एन्झाईम तयार होत नव्हते जेव्हा एक्सरेच्या संपर्कात ठेवलं त्या न्यूरोस्पोरा नावाच्या फंगसला. Therefore in 1941 Biddle and Totum they will explain that one gene one enzyme hypothesis. That means genes are responsible for a synthesis of an enzyme, but that time it doesn't clear that enzyme, hormones, they are the type of protein. म्हणजे 1941ला बिडल आणि टॉटमला एवढं कळालं होतं की न्यूरोस्पोरा नावाच्या एका फंजायमध्ये जेनेटिक स्ट्रक्चर बदललं तर एक एन्झाईम तयार होत नाही, म्हणजेच एक जीन एका एन्झाईमसाठी रिस्पॉन्सिबल असतो. देन इन वर्नॉन 1957 1957ला वर्नॉन या सायंटिस्टनी सांगितलं वन जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर वन पॉलीपेप्टाइड. A collection of a nucleotide, it is responsible for the formation of a polypeptide chain, and the polypeptide chain, it is nothing but the protein. Collection of amino acid, it is nothing but the polypeptides, and many peptides link together to form a polypeptide chain, which is nothing but a protein. Proteinus म्हणू आपण त्याला. Then that Vernon and Biddle and Totum, after their explanation, Mendel also explained that genes are responsible for the formation of a main structure in the body, that is the protein. That's the double-stranded DNA act as a mold for mRNA synthesis, and it is actual the central dogma. हा central dogma आहे आपल्या main processचा, that is protein synthesis. इथपर्यंत आपण बघितलं की प्रोटीन सिंथेसिस हे इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी आहे बॉडीमधली. बट व्हॉट इज द सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस, दॅट टुडेज हायलाईट आपला हा मुद्दा अल्ट्रा इम्पॉर्टंट मुद्दा आहे. व्हॉट इज सेंट्रल डॉग्मा, एका शब्दात आपण सांगू शकतो DNA टू RNA, RNA टू प्रोटीन. इट इज द सेंट्रल डॉग्मा ऑफ लाईफ ऑफ प्रोटीन सिंथेसिस. दॅट डबल स्ट्रँडेड DNA ॲक्ट ॲज अ मोल्ड फॉर mRNA सिंथेसिस. mRNA तयार होण्यासाठी कुठला RNA लागतो आहे आपल्याला प्रोटीन तयार करण्यासाठी महत्त्वाचा, जो न्यूक्लियसमध्ये तयार होत आहे, दॅट इज द मॅसेंजर RNA, अँड इट विल कॅरी द मॅसेज फ्रॉम DNA टू मेक अ पॉलीपेप्टाइड चेन. म्हणजे कुठलं प्रोटीन बनवायचं आहे, कसल्या टाईपचं बनवायचं आहे, हे कोण मॅसेज घेऊन येतं, RNA घेऊन येतो, कॉपी करून आणतो DNA कडून तो मॅसेज. म्हणजे DNA टू RNA आणि RNA टू प्रोटीन हे कन्व्हर्जन म्हणजे काय, सेंट्रल डॉग्मा आहे. सेंट्रल डॉग्मा म्हणजे एक प्रोसेस जी महत्त्वाची आहे, सेंट्रल थीम आहे या सगळ्या लाईफची. दॅट डबल स्ट्रँडेड DNA हे काय म्हणून ॲक्ट होतात, ते एक साचा म्हणून ॲक्ट होतात. कशासाठी, mRNA तयार करण्यासाठी. म्हणजे डबल स्ट्रँडेड DNAचं स्ट्रक्चर तुम्ही बघितलं आहे. या DNAसाठी याच्यामध्ये एका स्ट्रँडच्या पुढं असा mRNA तयार होईल, कुठल्या तरी एका स्ट्रँडच्या पुढं त्याचा mRNA तयार होईल. हा mRNA न्यूक्लियसमधून बाहेर येईल. दॅट मीन्स दॅट डबल स्ट्रँडेड DNA ॲक्ट ॲज अ मोल्ड फॉर दिस mRNA. हा mRNA तयार व्हायसाठी तो डबल स्ट्रँडेड DNA साचा म्हणून ॲक्ट होतो. इट ॲक्ट ॲज अ मोल्ड, अँड mRNA, it is act as a programmer for protein synthesis, and that mRNA, it carries the code adenine, guanine, cytosine, thymine, and instead of thymine RNA uracil is there. DNA मध्ये काय असतो, जिथं थायमाइन असतो तिथं RNA मध्ये काय असेल, युरॅसिल असेल. फक्त एवढा फरक असेल. आणि हा mRNA एक प्रोग्रामर म्हणून ॲक्ट होतो. कशासाठी, प्रोटीन सिंथेसिससाठी. द कोडिंग ऑन the nucleotide sequences on mRNA act as a coding for the protein synthesis, and protein synthesis चा message कुणावर असतो, हा mRNA वर असतो. that mRNA act as a programmer for the protein synthesis. That and this central dogma, it is that DNA to RNA, RNA to protein, that formation of mRNA from the DNA, that is called as transcription.
and formation of amino acid chain, polypeptide chain, protein from RNA, that is called translation. This DNA to RNA transcription, RNA to protein by translation, that process actually explained by the F.C.H. Crick in 1958. But in retro type of viruses in a modern era, that Temin and Baltimore in 1970, they explain when DNA is converted into mRNA and mRNA converted into protein by transcription and translation respectively, and sometimes आपल्याला पुढचं नाही पण mRNA converted into DNA म्हणजे सिंगल स्ट्रँडचा mRNA झालेला परत कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड मिळवून DNA तयार करतो, दॅट इज कॉल्ड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. DNA टू RNA ट्रान्सक्रिप्शन, RNA टू अगेन DNA रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. आणि हा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनद्वारे रेट्रोव्हायरसमध्ये मेकॅनिझम कॅरी होत असतं. रेट्रोव्हायरस इट इज अ व्हायरस विच कॉजेस द एड्स. एड्सचा जो व्हायरस आहे त्याची फॅमिली आहे रेट्रोव्हायरस. तर DNA टू mRNA ट्रान्सक्रिप्शन, mRNA टू प्रोटीन ट्रान्सलेशन, बट mRNA टू अगेन DNA रिव्हर्स प्रोसेस, दॅट इज कॉल्ड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. दिस प्रोसेस इन retroviruses explained by Temin and Baltimore. That is the central dogma. That means formation of a mRNA from DNA by transcription and formation of a protein from RNA by translation. Transcription happens in nucleus, translation happens in cytoplasm. That double-stranded DNA converted into mRNA, and mRNA act as a programmer for protein synthesis, coding arranger for protein synthesis. That is the central dogma. याला आपण काय म्हणूयात? Central dogma म्हणूयात. This is the initiation, this is the principle of a protein synthesis. Actually the protein synthesis begins with the transcription, genetic code, the characteristic of genetic code, and then the translation. In next video we will see about what is transcription, transcriptional units, and the procedure on the immature mRNA. In next video we will see that. It is all for today's video. Thank you student for today's video.